नमस्कार मंडळी. तर समृद्ध मराठी भाषेमध्ये एकच अर्थ, एकच वाक्य, पण अनेक पर्याय त्या वाक्याला असतात. आता उदाहरण सांगते म्हणजे कळेल. आता एक वाक्य घेऊया, मिठी मारणे. आता त्याचे पर्याय बघा. कवळणे, हृदयाशी घेणे, उराउरी भेटणे, या हृदयीचे त्या हृदयी घालणे, जवळी घेणे, आलिंगन देणे किंवा बाहूचा विळखा घालणे. आता दुसरं वाक्य बघूया. आपण म्हणतो ना, पायाला बघ किती माती लागली आहे. आता त्याला पर्याय बघा. पाय मातीने बरबटलाय, पाय मातीने माखलाय, पाय मातीने घाण झालाय, पाय मातीने लडबडलाय किंवा पाय मातीने अगदी झाकून गेलाय. अजून एक वाक्य घेऊया आणि त्याचे पर्याय पण सांगूया. आपण म्हणतो ना, किती जोरात ओरडतीये. त्याला पर्याय आहे, अगं काय आहे, किती नरड्यातून ओरडतीये. बेंबीच्या देठापासून ओरडणे, किंचाळून बोलणे, काय कोकलतीये, काय बोंबा मारतीये, किती मोठ्याने ओरडतीये, जोर जोरात ओरडणे किंवा उच्च स्वरात बोलणे. मंडळी, पाहिलं की नाही, एकच वाक्य, पण त्या एकाच वाक्याला अनेक पर्यायी शब्द देता येतात. मंडळी, तुम्हालाही काही वाक्य आठवत असतील तर मला नक्की कॉमेंट करा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.